श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 10वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल. आता आपण 10वा सर्ग वाचूया. पद्मनाभ भगवान विष्णूंनी जेव्हा पळणाऱ्या त्या राक्षसांच्या सेनेला पाठीमागून मारण्यास आरंभ केला तेव्हा माल्यवान परतून आला. जणू महासागर आपल्या तटभूमीपर्यंत जाऊन निवृत्त झाला असावा तसा तो परतला. त्याचे नेत्र क्रोधाने लाल झाले होते आणि मुकुट हलत होता. तो निशाचर पुरुषोत्तम भगवान पद्मनाभांना म्हणाला, नारायण देव, असं वाटतं की पुरातन क्षात्र धर्म तुम्हाला मुळीच ठाऊक नाही. म्हणून सामान्य माणसाप्रमाणे तुम्ही ज्याचं मन युद्धापासून परावृत्त झाला आहे तसंच जे भिवून पळत आहेत अशा आम्हा राक्षसांनाही मारित आहात. सुरेश्वरा, जो युद्धविन्मुख झालेल्या सैनिकांच्या वधाचं पाप करतो त्या मारेकऱ्याला या शरीराचा त्याग केल्यावर परलोकात गेल्यानंतर पुण्यकर्म पुरुषांना मिळणाऱ्या स्वर्गाची प्राप्ती होत नाही. शंख, चक्र आणि गदा धारण करणाऱ्या देवा, जर तुमच्या मनात युद्धाची खुमखुमी असेल तर मी उभा आहे. पाहतो तुमच्यात किती बळ आहे ते. दाखवा आपला पराक्रम. माल्यवान पर्वताप्रमाणे अविचलपणे उभ्या असलेल्या राक्षसराज माल्यवानाला पाहून देवराज इंद्राने लहान भाऊ महाबली भगवान विष्णू त्याला म्हणाले, देवांना तुम्हा लोकांपासून मोठं भय उपस्थित झालं आहे. मी राक्षसांच्या संहाराची प्रतिज्ञा करून त्यांना अभयदान दिलं आहे. आताही माझ्याकडून या रूपात त्या प्रतिज्ञेचं पालनच केलं जात आहे. मी प्रसंगी प्राण देऊनही सदैव देवांचं प्रिय कार्य करू इच्छितो. म्हणून तुम्ही पळून जाऊन रसातळात निघून गेलात तरीही मी तुमचा वध केल्याशिवाय राहणार नाही. लाल कमळासारख्या डोळ्यांचे देवादिदेव भगवान विष्णू जेव्हा अशा प्रकारे बोलत होते तेव्हा अत्यंत क्रुद्ध झालेल्या राक्षसराज माल्यवानाने आपल्या शक्तीद्वारे प्रहार करून भगवान विष्णूंचे वक्षस्थळ विदीर्ण करून टाकले. माल्यवानाच्या हातातून सुटून घंटानाद करीत असलेली ती शक्ती श्रीहरींच्या छातीत जाऊन घुसली आणि मेघाच्या हृदयात प्रकाशित होणाऱ्या विजेप्रमाणे शोभू लागली. मग शक्तिधारी कार्तिकेय ज्यांना प्रिय आहेत किंवा जे शक्तिधर स्कंदाला प्रिय आहेत त्या भगवान कमलनयन विष्णूंनी तीच शक्ती आपल्या छातीतून खेचून काढली आणि माल्यवानाला परत फेकून मारली. स्कंदाने सोडलेल्या शक्तीप्रमाणे गोविंदांच्या हातून निघालेली ती शक्ती जणू अंजनगिरीवर एखादी मोठी उल्का कोसळावी तशी त्या राक्षसाच्या लक्ष्यभेद करण्यासाठी निघाली. हारांच्या समूहाने प्रकाशित होणाऱ्या त्या राक्षस राजाच्या विशाल वक्षस्थळावर ती शक्ती जणू एखाद्या पर्वताच्या शिखरावर वज्रपात व्हावा तशी ती कोसळली. त्यामुळे माल्यवानाचे कवच तुटले आणि तो मूर्छित झाला. परंतु पुन्हा थोड्याच वेळात सावरून तो माल्यवान पर्वताप्रमाणे अविचल भावाने उभा ठाकला. त्यानंतर त्याने काळ्या लोखंडाचा घडविलेला आणि खूप काटे असलेला शूल हातात घेतला. भगवानांच्या छातीवर मोठा आघात केला. याच प्रकारे तो युद्धप्रेमी राक्षस भगवान विष्णूवर मुष्टीप्रहार करून एक धनुष्य पाठीमागे हटला.
त्यावेळी आकाशात राक्षसांचा महान हर्षनाद दुमदुमला. ते एकसुरात म्हणाले, वा 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 वा. भगवान विष्णूंना ठोसा मारून त्या राक्षसाने गरुडावरही प्रहार केला. ते पाहून विनतानंदन गरुड क्रुद्ध झाला आणि त्याने ज्याप्रमाणे प्रबळ वादळ वाळलेल्या पानांचा ढीग उडवून लावते, त्याप्रमाणे आपल्या पंखांच्या हवेने त्या राक्षसाला उडवून लाविले. आपला मोठा भाऊ पक्षीराजाच्या पंखांच्या हवेने उडून गेलेला पाहून सुमाली आपल्या सैनिकांसह लंकेकडे निघून गेला. गरुडाच्या पंखांच्या हवेच्या बलाने उडालेला राक्षस माल्यवान देखील लज्जित होऊन आपल्या सेनेत मिसळला आणि लंकेकडे निघून गेला. कमलनयन श्रीरामा, अशा प्रकारे त्या राक्षसांचे भगवान विष्णूंशी अनेक वेळा युद्ध झाले आणि प्रत्येक संग्रामात प्रमुख नायक मारले गेल्यावर त्या साऱ्यांना पळून जावं लागलं. ते कधीही भगवान विष्णूंशी दोन हात करू शकले नाहीत. सदैव त्यांच्या बलानं पीडित होत राहिले. शेवटी समस्त निशाचर लंका सोडून आपल्या स्त्रियांसह पाताळात वस्तीसाठी निघून गेले. रघुश्रेष्ठा, ते विख्यात पराक्रमी निशाचर सालकटकंठ वंशातल्या विद्यमान राक्षस सुमालीच्या आश्रयाने राहू लागले. श्रीरामा, तुम्ही पुलस्त्य वंशाच्या ज्या राक्षसांचा विनाश केला आहे त्यांच्या तुलनेनं प्राचीन राक्षसांचा पराक्रम अधिक होता. सुमाली, माल्यवान आणि माली आणि त्यांच्याही पुढे चालणारे योद्धे हे सारे महाभाग निशाचर रावणाहून अधिक बलवान होते. देवांना कंटक ठरलेल्या त्या देवद्रोही राक्षसांचा वध शंख चक्र गदाधारी भगवान नारायण देवांशिवाय दुसरे कोणी करू शकणार नव्हते. तुम्ही चार भुजाधारी सनातन देव भगवान नारायणच आहात. तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही. तुम्ही अविनाशी प्रभू आहात आणि राक्षसांचा वध करण्यासाठी या लोकी अवतीर्ण झाला आहात. तुम्हीच या प्रजेचे स्रष्टे आहात आणि शरणागतांचे वत्सल आहात. जेव्हा धर्मव्यवस्था नष्ट करणारे दस्यू जन्माला येतात तेव्हा त्या दस्यूचा वध करण्यासाठी तुम्ही वेळोवेळी अवतार घेत राहता. नरेश्वरा, अशा प्रकारे मी तुम्हाला राक्षसांच्या उत्पत्तीची कथा पूर्णत्वाने ऐकविली. रघुवंश शिरोमणी, आता तुम्ही रावण तसेच त्याच्या पुत्रांचा जन्म आणि अनुपम प्रभाव यांचे संपूर्ण वर्णन ऐका. भगवान विष्णूंच्या बलाने पीडित होऊन राक्षस सुमाली दीर्घकालपर्यंत आपल्या पुत्रपौत्रांसह रसातळात भटकत राहिला. मध्यंतरीच्या काळात धनाध्यक्ष कुबेराने लंका हे आपलं निवासस्थान बनविले. इथे 10वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 11वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.